आज आपल्याला 4.2 इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर लँड रिफॉर्म्स इन इंडिया म्हणजेच भूसुधारणा पाहायची आहे। या आधीच्या पिरियडला आपण शेतीची उत्पादकता आणि उत्पादन हे बघितलेलं होतं। त्याच आधारावर आज आपल्याला ती उत्पादकता आणि उत्पादन कसे वाढणार त्यासाठी सरकारने काय केलेले आहे हे पाहायचं आहे। त्यासाठी भूसुधारणा सरकारने योजलेली आहे। त्यामध्ये जर आपण बघितलं तर काही कायद्यांची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे आणि या कायद्यांची अंमलबजावणी म्हणजेच भूसुधारणा आहे। या भूसुधारणेमध्ये शेतीच्या उत्पादनात वाढ घडवून आणण्यासाठी काही आधुनिक अवजारांचा वापर करणे, रासायनिक खतांचा वापर करणे, पुरवठ्यांच्या सोयीत तसेच ओलितांच्या सोयीत वाढ करणे, शेती उत्पादन तंत्रात बदल घडवून आणणे इत्यादींचा समावेश करण्यात आलेला होता। तसेच सामाजिक न्यायाच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये मालकी हक्कांची पुनर्वाटणी करणे, जमिनीच्या महत्तम वापराच्या दृष्टीने बदल घडवून आणणे, कुळांच्या परिस्थिती सुधारणा करून आणणे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत। जर भूसुधारणेची व्याख्या जर पाहायची असेल तर भूसुधारणा म्हणजे मानव आणि जमीन यांच्यातील संबंधाचे नियोजित आणि संस्थागत पुनर्संघटन होय। या पुनर्संघटनामध्ये शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी अंमलात आणले गेलेले जे काही प्रयत्न आहे त्याला भूसुधार असं म्हटले जाते। त्याच्यामध्ये खंड निश्चित करणे, मध्यस्थांचे उच्चाटन करणे, प्रत्ययाच्या आणि विपणनाच्या सोयींचा विकास करणे या सगळ्यांचा अंतर्भाव होत असतो। भूसुधारणाची आवश्यकता काय आहे ते आता आपण इथे बघूया। त्याच्यामध्ये नंबर 1 आहे आर्थिक क्षेत्राची निर्मिती। भूसुधार कार्यक्रम जर जेव्हा अंमलात आणला तर तेव्हा भूमिहीनांना जमिनीचे पुनर्वितरण करणे शक्य झाले आणि त्यामुळे आर्थिक क्षेत्राची निर्मिती झालेली आहे। त्यामुळे क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्राचा वापर करून शेती करणे सुद्धा शक्य झालेले आहे। नंबर 2 आहे शेतकऱ्यांना उत्तेजन। भूसुधार कार्यक्रमामुळे मध्यस्थांचे उच्चाटन झाले आणि त्यामुळे कसणाऱ्यांची जमीन असे निर्माण होऊन मालकी हक्क त्यांचे प्रस्थापित झाले आणि प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्या शेतकऱ्याला फायदा झाला। त्यामुळे शेतकरी हा जास्तीत जास्त मेहनत करून जास्तीत जास्त पीक काढण्यास त्याला उत्तेजन मिळू लागले। नंबर 3 आहे कृषी उत्पादनात व कृषी उत्पादकतेत वाढ। भूसुधार कार्यक्रमाच्या अंतर्गत धारण क्षेत्रांचा आकार वाढल्यामुळे व सहकारी शेतीचा अवलंब केल्यामुळे जमिनीचे उत्पादन तसेच जमिनीची उत्पादकता वाढणे हे सुद्धा शक्य झालेले आहे। नंबर 4 आहे शेतकरी व सरकार यांच्यात प्रत्यक्ष संबंध। आधी मध्यस्थ होते त्यामुळे फार म्हणजे अडचणी निर्माण होत होत्या, परंतु भूसुधारणामुळे मध्यस्थांचे उच्चाटन होऊन शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित होऊ लागले आणि यामुळे कृषी विकासाच्या ज्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे सहज शक्य झालेले आहे। नंबर 5 आहे सामाजिक न्यायाची प्राप्ती। भूसुधार कार्यक्रमामुळे भारतातील लाखो शेतकऱ्यांनी भूमीवरील मालकी हक्क प्रदान केल्याने शेतकऱ्यांच्या शोषणाला आळा बसला आणि महत्तम जमीन धारणा निश्चित करून भूमिहीन शेतकऱ्यांनी जमिनीचे पुनर्वाटप केल्यामुळे सामाजिक न्याय सुद्धा प्रस्थापित झाला। त्यामुळे सामाजिक न्याय हा सर्वत्र प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो। सरकारने काही भूसुधार कार्यक्रम राबविले आहेत। त्यामध्ये आहे मध्यस्थांचे उच्चाटन। या मध्यस्थांच्या उच्चाटनामुळे जमीनदारी पद्धती, महालवारी पद्धती, रयतवारी पद्धती या सगळ्यांमध्ये सुधारणा करण्यात आली किंवा जमीनदारी पद्धतीचे तर निर्मूलनच करण्यात आले। नंबर 2 आहे कास्तकारी सुधारमध्ये खंडांचे नियंत्रण करणे, कुळांना संरक्षण देणे, कुळांच्या जमिनीचे मालकी हक्क प्रदान करणे म्हणजेच कसेल त्याची जमीन हे तत्व समोर आले। नंबर 3 आहे जमीन धारणेवरील महत्तम मर्यादा म्हणजेच कमाल भूधारणा। यामध्ये सरकारने कृषी उत्पादनातील विषमता कमी करण्यासाठी तसेच स्वयंरोजगार निर्मिती करण्यासाठी प्रयत्न केलेले आहे आणि कमाल भूधारणा म्हणजे शेतकऱ्यांना योग्य प्रमाणामध्ये जमीन मिळेल जेणेकरून त्याची सीमा ही निश्चित केली जाईल। जसे जमीन धरण्याची महत्तम सीमा निश्चित करून ज्या कास्तकाराजवळ सीमेपेक्षा जास्त जमीन आहे ती अतिरिक्त जमीन सरकार आपल्या ताब्यात ठेवते। तसेच सरकारला प्राप्त झालेल्या अतिरिक्त जमिनीचे भूमिहीन किंवा ज्यांच्याजवळ जमीन नाही किंवा छोटी धारण क्षेत्रे आहे त्या शेतकऱ्यांना ती जमीन देण्यात येते। असे जमीन धारणवरील महत्तम मर्यादेमध्ये सरकारने केलेले आहे। नंतर आहे भूदान चळवळ। काही जमिनी या भूदान चळवळीद्वारे ज्यांच्याजवळ जमिनी नाही अशा शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या अशा प्रकारचे विविध कार्यक्रम सरकारने राबविलेले आहे। यामध्ये भूसुधारणेची जी उद्दिष्टे आहे ती आपण इथे पाहूया। नंबर 1 आहे कुळांचे शोषण थांबविणे।
भूसुधारणेमुळे जमिनीवर परिश्रम करणारा जो आहे शेतकरी, त्याचे शोषण हे थांबविले गेलेले आहे. तसेच जमिनीवर परिश्रम करून उत्पादित शेतमालातील 50% उत्पन्न आणि हिस्सा, त्यापेक्षा जास्त हा हिस्सा हा करानुसार शेतमालकाला खंड म्हणून देण्यात यायचा. त्यामुळे त्या कुळांचे नुकसान व्हायचे. त्यांनाच कुळ असे पण म्हटलं जात होतं. साधारणपणे असा करार पिढ्यानपिढ्या हा चालतच आलेला होता आणि या पद्धतीमध्ये शेतमालक हा कोणतीही मेहनत न करता त्याला अधिकाधिक उत्पन्न प्राप्त होत होतं. परंतु शेतकऱ्यांचे मात्र त्यामध्ये शोषण होत होते. अशा कुळ पद्धतीवर उपाययोजना करण्यासाठी भूसुधारणा हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. नंबर 2 आहे सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी. जमिनीचे मालक कोणत्याही प्रकारे मेहनत न करता कुळांकडून जमीन कसून घेत होते आणि अधिकाधिक उत्पन्नाचा हिस्सा सुद्धा स्वतःकडे ओढवून घेत होते. त्यामुळे शेतकरी कष्ट करून सुद्धा गरिबीतच जीवन जगत होते आणि यामुळे सामाजिक विषमताही वाढत होती व शेतकरी कुळांवर अन्याय निर्माण होत होता. त्यामुळे भूसुधारणामुळे हे सुद्धा दूर करण्यात आलेले आहे आणि हे सुद्धा उद्दिष्ट आहे भूसुधारणेचे. नंबर 3 आहे कसेल त्याची जमीन. शेतीत परिश्रम करून उत्पादनाचे कार्य शेतकरी करत होता, परंतु अशा वेळी त्याला त्याच्या मालकीची जमीन सुद्धा त्याला मिळत नव्हती. त्याच्या मालकीची जमीन नसल्यास उत्पादन वाढीला प्रेरणा सुद्धा त्याला मिळत नव्हती. त्यामुळे प्रत्यक्ष शेतीत काम करणाऱ्याला शेतीची मालकी देण्याच्या उद्देशाने सुद्धा भूसुधारणा ही करण्यात आलेली आहे. नंबर 4 आहे शेतीचा विकास करणे. शेतीत आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीचा वापर करून उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. यासाठी शेतीचा आकार हा मोठा असावा लागतो. यामुळे शेतीचा आकार युक्त आणि किफायतशीर बनविण्याच्या उद्देशाने सुद्धा भूसुधारणा ही करण्यात आलेली आहे. कमाल भूधारणेचे फायदे सुद्धा आपल्याला इथे दिलेले आहे. नंबर 1 आहे आर्थिक विषमतेत घट. कमाल भूधारणा या कार्यक्रमामुळे आर्थिक विषमतेमध्ये घट ही आपल्याला दिसून आलेली आहे. कारण की जमिनीची ही वाटणी ही विषम प्रमाणात होती. त्यामुळे गरीब हा गरीबच राहत होता. शेतकरी आणि श्रीमंत म्हणजे जमीनदार हे त्यांच्याजवळ मोठ्या जमिनी राहत होत्या, त्याच्यामुळे ते श्रीमंत राहत होते किंवा ते कुळांकडनं अतिरिक्त उत्पन्न मिळवून घेत होते, त्यामुळे ते श्रीमंत बनत होते. ही जी आर्थिक विषमता आहे ही कमी करण्याचं काम सुद्धा भूसुधारणेने केलेले आहे. नंबर 2 आहे उत्पादनात वाढ. जमीन धारणेवरील कमाल मर्यादेमुळे भूमिहीन शेतकऱ्यांना जमिनी प्राप्त होतात आणि स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर हे भूमिहीन शेतकरी शेती करतात. त्यामुळे मालकी हक्कामुळे अधिक मेहनत करून जमीन अधिक पीक काढण्याची जी प्रेरणा आहे ती लोकांना मिळते. त्यामुळे कृषी उत्पादनात सुद्धा वाढ होत असते. नंबर 3 आहे एकत्रीकरणाच्या कार्याला मदत. मोठ्या प्रमाणावर विभाजन आणि अपखंडन झाल्यामुळे जमिनीची उत्पादकता ही कमी झालेली आपल्याला दिसून येते. हे स्वातंत्र्यानंतर सुद्धा हे आपल्याला दिसून आलेली आहे आणि ही एक मोठी समस्या आपल्याकडे आहे. यासाठी जमिनीचे एकत्रीकरण करून विविध राज्यात एकत्रीकरण सुरू केलेले आहे आणि याला मोठे यश सुद्धा आपल्याला मिळालेले आहे. परंतु यासाठी जमीन मालकांचा विरोध सुद्धा आपल्याला सहन करावा लागलेला आहे हे दिसून येते. तरी पण जमीन धारणेतील कमाल मर्यादा निश्चित करून मोठ्या जमीन मालकांजवळ जास्तीत जमिनी सरकारने आपल्या ताब्यात घेऊन या कार्यात मोठ्या जमीन मालकांद्वारे आणले जाणारे अडथळे सुद्धा बऱ्याच अंशी कमी करून एकत्रीकरणाचे कार्य केले गेलेले आहे. नंबर 4 आहे सहकारी शेतीला प्रोत्साहन. भूमिहीन शेतकऱ्यांमध्ये अतिरिक्त भूमीचे वाटप करताना त्यांनी सहकारी शेतीत सामील झाले पाहिजे या अटींवर सुद्धा जमिनी देण्यात आलेल्या होत्या आणि अशा प्रकारे सहकारी शेतीला प्रोत्साहन देण्यात आलेले होते. नंबर 5 आहे ग्रामीण बेकारीत घट. ग्रामीण भागात शेती हा एक प्रमुख रोजगार आहे. त्यामुळे शेतीमध्ये जर जास्तीत जास्त जर सोयी उपलब्ध करून दिला तर शेतीमध्ये रोजगारी सुद्धा निर्माण होईल. नंबर 6 आहे शेतजमिनीच्या क्षेत्रफळात वाढ. मोठ्या शेतकऱ्यांजवळ जास्त क्षेत्रफळाच्या जमिनी असल्यामुळे संपूर्ण जमिनीची लागवड केली जात नाही आणि अशा शेतकऱ्यांची बरीच जमीन ही पडीत सुद्धा असू शकते. म्हणून जमीन धारणेवर कमाल मर्यादा घालून सरकारने ती प्राप्त केली आणि तीच जमीन भूमिहीनांना वितरण करून पडीत जमीन लागवडीखाली आणली गेली. त्यामुळे लागवडीखाली आणलेल्या जमिनीच्या क्षेत्रफळात सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे. नंबर 7 आहे अन्नधान्याची टंचाई दूर होते. उत्पादनात वेगवेगळ्या जर भूसुधारणा केल्या त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी अवलंबण्यात आल्या, जसं पाण्याच्या सोयी, उच्च प्रतीचे रासायनिक खते, बियाणे यांची टंचाई जर दूर करून त्या उपयोगात आणल्या गेल्या तर उत्पादनामध्ये वाढ होत असते आणि जी पडीत जमीन आहे ती सुद्धा भूमिहीनांना दिली गेली, त्यामुळे उत्पादनात वाढ झालेली आहे.
त्यामुळे अन्नाची टंचाई ही दूर झालेली आहे. नंबर 8 आहे समाजवादी समाज रचनेच्या ध्येयाच्या पूर्तीसाठी भारताने समाजवादी समाज व्यवस्था स्थापन करण्याचा निर्धार केलेला आहे आणि त्यासाठी त्या भूसुधारणा हे एक पाऊल आहे. कारण की या ग्रामीण भागामध्ये आर्थिक विषमता ही आपल्याला भूसुधारणेमध्ये मुळे कमी झालेली दिसून येत असते. जमीन धारणेची कमाल मर्यादा निश्चित करून जमिनीच्या वाटपातील विषमता कमी करून समाजवादी समाज रचना स्थापण्याचे ध्येय हे भूसुधारणेने केलेले आपल्याला दिसून येते. परंतु याच्यात सुद्धा काही तोटे आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे भूमिहीनांच्या समस्येचे निराकरण करणे अशक्य. म्हणजे काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते असं आहे की कमाल मर्यादा घालूनही भूमिहीनांच्या समस्येचे निराकरण होऊ शकत नाही. कारण भारतामध्ये भूमिहीनांची संख्या इतकी अधिक आहे की जमिनीचे वाटप केले तरी प्रत्येक भूमिहीनाला भूमी देण्यातच येईल हे काही गरजेचे नाही आहे किंवा त्याला मिळेलच हे काही निश्चित नाही. त्याच्यामुळे त्याचं उपजीविका ही कशावर भागेल याचा काही नेम नाही आहे. नंबर 2 आहे कृषी उत्पादनात घट. जमीन धारणेवर कमाल मर्यादा घालून प्राप्त होणाऱ्या जमिनीचे भूमिहीनांमध्ये वाटप केल्यास लहान लहान आकाराची धारण क्षेत्रे निर्माण होतात आणि त्यामुळे छोट्या आकाराच्या शेतीमध्ये यांत्रिक पद्धतीने शेती करणे हे शक्य होत नाही आणि विविध यांत्रिकीकरणाच्या अभावी शेतीची उत्पादकता वाढविणे ही शक्य नाही. त्यामुळे कृषी उत्पादन आणि उत्पादकता या दोघांमध्ये सुद्धा घट आपल्याला दिसून आलेली आहे. जमिनीच्या नंबर 3 आहे जमिनीच्या विभाजनाची समस्या. जमीन धारणेवर कमाल मर्यादा घालून मोठ्या शेतकऱ्यांजवळ असलेली अतिरिक्त जमीन सरकारने काढून घेतली आणि त्या जमिनीच्या भूमिहीनांमध्ये वाटप केले. तरी पण जमिनीचे हे वाटप करताना ते जमिनीचे लहान लहान तुकड्यामध्ये वाटप करण्यात आले असल्यामुळे त्यांचा आकार हा लहान झालेला आहे. त्यामुळे कृषी उत्पादनामध्ये आणखी समस्या निर्माण झालेली आहे. नंबर 4 आहे ग्रामीण भागातील उत्पन्नावर मर्यादा. जमीन धारणेवर कमाल मर्यादा घालून मोठ्या शेतकऱ्यांजवळ अतिरिक्त जमिनीचे सरकारने अधिग्रहण केले व तर अशा शेतकऱ्यांचे उत्पन्न सुद्धा सीमित झालेले आहे. कृषी व्यतिरिक्त इतर क्षेत्रात उत्पन्न मिळविण्यावर सरकारने कोणतीच मर्यादा घातलेली नसते. अशा परिस्थितीत जमीन धारणेवर कमाल मर्यादेच्या द्वारे फक्त ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादित करणे हे न्याय्य ठरू शकत नाही. नंबर 5 आहे ग्रामीण प्रामाणिक व कष्ट शेतकऱ्यांवर अन्याय. बऱ्याच मोठ्या शेतकऱ्यांनी कष्ट करून आपल्या जवळ जमिनीच्या क्षेत्रफळात वाढ केली होती आणि अशा शेतकऱ्यांनी कष्टाने मिळवलेल्या जमिनी सरकारने आपल्या ताब्यात घेतल्या हे अन्यायकारक आहे आणि त्यावर अधिक कारवाई करून अधिक कष्ट करून आपली संपत्ती वाढविणारे जे शेतकरी आहे त्यांची जी प्रेरणा आहे ती नष्ट झालेली आहे. नंबर 6 आहे ग्रामीण क्षेत्रात संघर्ष. जमीन धारणेवरील कमाल मर्यादा ग्रामीण क्षेत्रात संघर्षाचे वातावरण निर्माण करून ग्रामीण क्षेत्रातील सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यास कारणीभूत ठरलेली आहे. कारण की ग्रामीण संघर्ष 2 प्रकारे निर्माण होतात. मोठ्या शेतकऱ्यांजवळ अतिरिक्त जमीन काढून घेतल्या व त्या भूमिहीनांना वितरित केल्या ज्यांच्या जमिनी सरकारने ताब्यात घेतल्या असे कास्तकार व ज्यांना सरकारने जमिनी दिल्या असे भूमिहीन यात संघर्ष निर्माण होतात. शिवाय भूमिहीनांना जमिनी मिळाल्या आहेत व ज्यांनी जमिनी मिळाल्या नाहीत अशा भूमिहीनांमध्ये सुद्धा वैरत्व निर्माण झालेलं आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे भूसुधारणेचे फायदे तोटे असले तरी भूसुधारणा ही भारतासाठी फार आवश्यक ठरलेली आहे. त्यामुळे म्हणजे शेतीचा विकास हा मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला दिसून येतो. भूसुधार कार्यक्रम हा 1991 नंतर जमीन धारणेवरील कमाल मर्यादेच्या कायद्यांची सक्तीने अंमलबजावणी केली गेली. त्यामुळे राजकीय इच्छाशक्ती, लोकांचा सरकारवरील दबाव व हे सगळे कार्यक्रम अंमलात आणून अधिकाऱ्यांच्या तत्परतेवर या कार्यक्रमामध्ये आपल्याला म्हणजे सगळ्यांनी या कार्यक्रमाला भूसुधारणेला सहाय्य केलेले आहे हे आपल्याला दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांना हा जवळजवळ फायदा झालेला दिसून येतो. या कार्यक्रमामुळे 50.8 लक्ष एकर जमिनीचे भूमिहीन आणि सीमांत शेतकऱ्यांमध्ये वितरण करण्यात आलेले होते आणि त्यामुळे 47 लक्ष शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आपल्याला दिसून येतो. तसेच 1510 लक्ष एकर जमिनीचे एकत्रीकरण करण्यात आले आणि जमिनी संबंधीचे दस्तावेज अद्ययावत करण्यासाठी यांचे संगणकीकरण सुद्धा करण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. जमिनीच्या रेकॉर्ड्सवर सर्व बाईट्सद्वारे शेतकऱ्यांनी नावे देखील नोंदविण्यात आलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे भूसुधारणेचे फायदेच आपल्याला दिसून येतात.